भाजपचे मोठमोठे नेत्यांची या ठिकाणी प्रचार सभा झाली आहे, काय वाटतं, काही फरक पडेल का या ठिकाणी? काही नाही, लोकांनी रिस्पॉन्स केला नाही त्यांना. लोकांनी जेव्हा रिस्पॉन्स केला नाही ते कितीही होते त्याला काही अर्थ नाही. आपण पाहिलं की मधुकर कुकडेंचं जेव्हा माझ्या राजीनाम्यानंतर बाय इलेक्शन झालं त्याच्यापेक्षा जास्त लोक इथं आलेली होती. सरकार पूर्ण राज्यातलं इथं आलेलं होतं, केंद्रातलं सरकार आलं होतं, तरी मधुकर कुकडेला हरवू शकले नाही. आता तर सगळेजण आले, आता यावेळेस खाली हातानं जाते. हो, राज्यातलं आणि देशातलं सर्व मंत्रिमंडळ साकोलीत आलं होतं, काय सांगणार याविषयी? आपली विधी आहे, भंडारा गोंदिया जिल्ह्याची भीती आहे, नाना पटोलेची भीती आहे आणि त्याच्यामुळे या भीतीपोटी ते लोक येतात. येऊनही त्यांनी जे फसगत केलेली आहे जनतेची, त्यामुळे जनता त्यांना माफ करणार. आमच्या उमेदवाराला डॉक्टर प्रशांत पटोलेलाच ते मतदान करते, पंजाब मतदान होईल असं चित्र आता आहे. भाऊ, फडणवीसांना साकोलीच्या सभेमध्ये आपल्याला एक तंज कसलेला होता की साकोली विधानसभेमधूनच नानाभाऊ हे आमदार आहेत, यांनी काय विकास काम केलं ते त्यांनी सांगा. तिकडे येऊन सगळ्यांना विचारावं, बाहेरून प्रश्न करायची गरज नाही. इथं येऊन त्यांनी लोकांना विचारावं, विकास काय झालेला असेल तर लोकांना माहिती आहे. त्यांना काय माहिती, त्या नागपूरमध्ये ते निवडून येतात, त्या नागपूरमध्ये काय विकास झाला, लोकांवर कर्ज बसवलं, टॅक्सेस वाढवले, या शहरातील महागाई वाढवली, लोकांच्या घरात पाणी घुसते पावसाला, असं आमच्या भागात नाही होत. इथं भ्रष्टाचाराचा विकास झाला, आमच्या इथं जनतेचा विकास झाला, असा दोन फरक आहे. त्यामुळे फडणवीसांनी आपल्या मतदारसंघाची चर्चा करावी. त्या तलाव कुठला असतात, अनेक लोकांचा निरपराध लोकांचा जीव गेला असता एका दिवसाच्या पाण्यामुळे. नागपूरचा विकास भ्रष्टाचाराचा आहे हे सिद्ध झालेला आहे. त्यामुळे आमच्या इथला विकासाची चर्चा करत असताना लोकांना माहीत आहे की नाना पटोलेने काय विकास केला, नाना पटोलेने लोकांना कसं जोडले हे लोकांना माहिती आहे. नरेंद्र मोदी येऊन सुद्धा मला हरवू शकले नाही, फडणवीस तर ते खाली आहे. थँक्यू. प्रचाराच्या शेवटच्या दिवसात तर आतापर्यंत प्रचारामध्ये आपला का जनतेसोबत का संवाद झालेला आहे? आमचा जो अजेंडा होता जनतेच्या हिताचा, समतेचा, तो आम्ही लोकांपर्यंत पोहोचवला. लोकांनी त्याला रिस्पॉन्स केलेला आहे आणि प्रशांत पटोले हे चांगल्या मतानं मगाशी सांगत होतो की आतापर्यंत जे लोक जिंकून यायचे त्याच्यापेक्षा जास्त मतांनी, विक्रमी मतांनी प्रशांत पटोले निवडून येतील असा माझा अंदाज आहे. लोकांचा जो रिस्पॉन्स मी पाहिलेला त्या पद्धतीने